अजितदादांच्या जीवनात एक वाद झालं होतं, ते म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये, आणि त्यांनी आत्मक्लेश हा कराडमध्ये केला. काय आठवण आहे त्या संदर्भात? 2013 साली एकतर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका तोंडावर होत्या आणि त्या दरम्यान एका सभेमध्ये इंदापूरच्या अजितदादांनी एक वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी अजितदादांच्यावर टीकेची झोड उठवली होती आणि मोठ्या प्रमाणात त्यावेळेला त्यांना टीकेला सामोरं जावं लागत होतं. आणि त्या परिस्थितीत अजितदादांनी 14 एप्रिल 2013 या दिवशी कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आत्मक्लेश करण्याचा निर्णय घेतला. खरं तर त्या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते आणि कराडमध्ये मोठी धामधूम सुरू होती. त्याच दिवशी अजितदादा सकाळी कराडमध्ये दाखल झाले आणि थेट प्रीतिसंगमावर आले आणि इथं त्यावेळी मंडप उभारलेला होता आणि इथं येऊन सकाळी 8 वाजता त्यांनी आत्मक्लेशाला सुरुवात केली. आणि आत्मक्लेश सुरू होताना याची कराडकरांनाही कल्पना नव्हती आणि राज्यातील ही जनतेलाही त्याची कल्पना नव्हती. त्यावेळचे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनाच फक्त अजितदादांनी 10 एप्रिलला या आत्मक्लेशासंदर्भात कल्पना देऊन गोपनीय पद्धतीनं तयारी करण्यास सांगितले होते. विशेष म्हणजे त्यावेळी पोलीस स्टेशनची परवानगी, नगरपालिकेची परवानगी घेण्याचा प्रसंग उद्भवला होता. त्यावेळी त्या परवानगीच्या अर्जामध्ये जर अजितदादांचं नाव जर उल्लेख झाला तर ही बातमी सर्वत्र फुटू शकते. त्यामुळे जो परवानगीचा अर्ज दाखल केला होता पोलीस स्टेशनला, त्या परवानगीच्या अर्जावर PA अनंतराव असं नाव अजितदादांनी लिहून तो अर्ज पाठवला होता आणि तो अर्ज बाळासाहेब पाटील यांनी पोलीस स्टेशनला दिला. त्याबरोबर नगरपालिकेची परवानगी घेतली. प्रीतिसंगमावर रात्री 10 वाजेपर्यंत नागरिकांची गर्दी असते, त्यामुळे रात्री 10 वाजेपर्यंत इथं काही हालचाल झालेली नव्हती. रात्री 11 वाजता बाळासाहेब पाटील यांनी कराडमधील एका मंडप व्यावसायिकाला इथं मंडप घालण्यास सांगितलं आणि सकाळी अजितदादा कराडमध्ये आले आणि बाळासाहेब पाटील यांना घेऊन त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं बुधवार पेठेत. त्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याबरोबरच इतर महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून दादा इथं आले. त्यावेळी दादांच्या बरोबर जेवढे कार्यकर्ते होते, स्थानिक कार्यकर्ते होते, त्यांना सुद्धा याची काही कल्पना नव्हती आणि दादांनी थेट इथं येऊन याच पर्णकुटी शेजारी इथं मंडप उभारलेला होता आणि इथं ते आत्मक्लेश सुरू केला. आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासात ही बातमी राज्यभर पोचली आणि कराडचं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं समाधीस्थळ हे राज्यभरात चर्चेत आलं. राज्यातील राष्ट्रवादीचे नेते दिवंगत RR पाटील, विनायक मेटे यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीची मंडळी या सर्वांनी कराडला या समाधीस्थळाकडे धाव घेतली आणि त्यांनी इथं येऊन त्यांना पाठिंबा दर्शवला. खरं तर ती एक अजितदादांसाठी खूप विचित्र परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीत त्यांनी स्वतःवर होणारी टीका आणि या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी आत्मक्लेशाचे शस्त्र म्हणून वापर केला होता आणि मोठी खळबळ त्यावेळी राज्याच्या राजकारणात निर्माण झाली होती. नक्कीच मोठी खळबळ झाली, परंतु अजितदादांचं जे नाव वापरण्यात आलं ते PA अनंतराव, म्हणजेच पवार अजित अनंतराव अशा पद्धतीने, त्यामुळे ती गोपनीय पद्धतीनं आत्मक्लेशांत एक